मॉर्निंग डॉक्टर्स, कशा आहात? एन्जॉईंग. आपला जो अल्कोहोल फिनॉल इथरचा जो पोर्शन चालू आहे, मला वाटतं मागच्या सेशनमध्ये आपण अल्किनपासून वेगवेगळ्या पद्धतीनं अल्कोहोल बनवण्याचा आनंद उपभोगला. बरोबर. हायड्रेशन ऑफ अल्किन, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन, ऑक्सिमर्क्युरेशन डॅश डिमर्क्युरेशन ऑफ अल्किन. बरोबर. तुम्हाला म्हटलं होतं की नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या तिन्ही पण मेथड्सला कशा पद्धतीने एन्जॉय करायचं. भरपूर जण मला फोन लावत आहेत, म्हणत आहेत सर की बाबा हे जे काही पर्टिक्युलर रिएजंट्स असतात या रिएजंटला लक्षात कसं ठेवायचं. त्याला पाठ करायचं नाही बाळा. राष्ट्रगीत, भारताचं राष्ट्रगीत आपण पाठ केलेलं नाही आहे. आपण रोज रोज म्हणायचो शाळेमध्ये. रोज म्हणल्यामुळं फायदा काय झाला? बरोबर. रोज म्हणल्यामुळं फायदा काय झाला? ॲटोमॅटिकली काही दिवसानंतर त्या गोष्टीची सवय पडली आणि ते म्हणत गेलो आहे ना. भरपूर जण गणपती बाप्पाची आरती म्हणतात है ना. आता जेव्हा पण तुम्ही गणपती बाप्पाची आरती म्हणली, ज्यांना कोणाला येत नव्हती गणपती बाप्पाची आरती है ना, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पाची आरती ज्याला येत नव्हती त्यांना सगळ्यासोबत काय करायचं? लिप रीडिंग करत राहायचं. सुखहर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची चालू राहायचं आहे की नाही. मग मधात काही शब्द अवघड आले की मग आपण ॲडजस्टमेंट करायचो आहे की नाही. कशा पद्धतीची? वाट पा हे सजना, वाट पा हे सजना, सजना गणपती बाप्पा आहे की नाही. लिप रिडिंग चुकीत झाली की कॉन्सेप्ट चुकीत झाला. एक्झॅक्टली तसंच ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण जेव्हा पण स्टडी करू, आता अल्कोहोलचं प्रिपरेशन, आता अल्किनपासून जेव्हा पण आपण अल्कोहोल बनवतो डॉक्टर लोक, 3 मेथड सिमिलर आहेत. कॉन्सेप्ट वेगवेगळे आहेत, पण कॉन्सेप्ट जो काही कॉन्सेप्ट आपण अप्लाय करतो तो वेगळा आहे. पण अल्किनपासून जेव्हा आपण अल्कोहोल बनवतो सिमिलॅरिटी भरपूर जास्त पोर्शनमध्ये येते. तर या 3 मेथडला कधी पण कॉन्सेप्च्युअली डिफरन्शिएट करून स्टडी करायचं. याच्यामुळे फायदा काय होईल? तुम्हाला 3ला 3 मेथड असे एकदम डोळ्यापुढे कुठेही दिसतील. आता मी जो काही टेबल तयार करून देणार आहे तो टेबल तसाला तसा तुम्ही जिथं पण अभ्यास करता तिथं चिटकवून टाका. डेली पाहत राहायचं. पहिल्या दिवशी वाचताना आपल्याला 7 मिनिट लागतील, 8 मिनिट लागतील, 9 मिनिट लागतील. दुसऱ्या दिवशी 4 मिनिट, तिसऱ्या दिवशी 3.5 मिनिट. असं काही दिवसानंतर कंडिशन अशी येईल, तुम्ही असाल एक्झाम हॉलमध्ये, पण तुम्हाला जेव्हा हायड्रेशन ऑफ अल्किन हे क्लिक झालं की लगेच तुमचं डोकं कुठं जाईल? अभ्यासाच्या टेबलच्या पुढे जाईल. बरोबर. याला ऑडिओ व्हिज्युअल आस्पेक्ट म्हणतात. इट इज कॉल्ड ऑडिओ व्हिज्युअल आस्पेक्ट है ना. ऑडिओ व्हिडिओ म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट टेलिव्हिजनवरती जेव्हा येते, पहा ॲडव्हर्टाइजमेंट जेव्हा टेलिव्हिजनवरती येते ती पाहिल्यानंतरच त्याचं फील येते. जसं कतरिना कैफ म्हणते है ना बर्जरच्या पेंटमध्ये, दीवारों से नजर नहीं हटती. बरोबर. आता पाहिल्यानंतरच कळेल ना की ती काय म्हणत आहे, कशामुळं म्हणत आहे. दीवारों से नजर नाही हटती. हो ना बाबा, बरोबर आहे. भिंतीच्या पुढे कतरिना आहे, कशी नजर हटल? आता तेच रेडिओमध्ये डायलॉग मारला असता तर मजा आली नसती. पाहिलंच नाही कतरिना कैफ कोण आहे, कोणा माहीतच राहिलं नसतं. एक्झॅक्टली तसंच मेमरायझेबल पोर्शन प्रॉपरली स्टडी करण्यासाठी आपल्याला त्याचे चार्ट फ्लो, ईगल व्ह्यू, माइंड मॅप्स काढावे लागतील आणि आपण जिथं अभ्यास करतो तिथं चिटकावे लागतील आणि ते नेहमी नेहमी वाचावे लागतील, तरच त्याचा फायदा होईल. तसाच एक चार्ट फ्लो या 3 मेथडचा, हायड्रेशन ऑफ अल्किन, हायड्रोबोरेशन डॅश ऑक्सिडेशन ऑफ अल्किन, ऑक्सिमर्क्युरेशन डॅश डिमर्क्युरेशन ऑफ अल्किन, या तिन्ही याचा एक टेबल व्यवस्थितरित्या काढू आणि त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल घेऊ कंबाईन फॉर्ममध्ये. चला तर मग एन्जॉय करूया. त्याच्यामध्ये पहा, पहिला कॉन्सेप्ट जो आला, पहिली मेथड हायड्रेशन. ओके. आपण जेव्हा अल्किनचं हायड्रेशन करतो म्हणे, ओके, आपण जेव्हा अल्किनचं हायड्रेशन करतो म्हणे डॉक्टर लोक, हो काय होतं पाहू. चेक करा. हां, अल्किन, ओके, किंवा अल्किन लिहिण्याऐवजी थोडासा कॉन्सेप्ट वेगळा लिहू. चलो बोलो, कसा लिहायचं सांगा कॉन्सेप्ट. RCH डबल बॉन्ड CH2 अल्किन. हां, चला ॲरोवरती काय लिहायचं बाळा? H प्लस HOH. ओके. तर या केसमध्ये सांगायचं झालं, सगळ्यात महत्त्वाचं या केसमध्ये कोणता रूल फॉलो होतो डॉक्टर लोक? हो, मार्कोनी-कॉप्स रूल. कोणता रूल? मार्कोनी-कॉप्स रूल. गॉट इट. नंतर सगळ्यात महत्त्वाचं, कार्बोकॅटायन बनतो की नाही म्हणे. कार्बोकॅटायन बनतो.
जिथं कार्बोकॅटायन बनला, जिथे कार्बोकॅटायन बनला तिथे रिअरेंजमेंट किंवा रिंग एक्सपान्शन होऊ शकतो. तुम्हाला सांगितलं, तुम्हाला याच्या आधी एक्झाम्पल दिले होते, थोडे कन्फ्युजिंग एक्झाम्पल दिले होते की कोणत्या केसमध्ये कार्बोकॅटायन मायग्रेट होऊ शकतो, कोणत्या केसमध्ये रिंग एक्सपान्शन होऊ शकते. तर इथे मार्कोनी-कॉप्स रूल फॉलो होणार, कार्बोकॅटायन पण बनणार. ओके, आता आपण जर प्रोडक्टिव्हिटी प्रॉपरली पाहिली तर चेक करा, हा जो काही बॉन्ड आहे हा बॉन्ड या साईडला शिफ्ट होईल ना, तेव्हा ॲसिडचा प्रोटॉन अटॅक करतो कार्बन आयनवरती, आणि जो काही वॉटरचा जो OH ग्रुप असतो हा OH ग्रुप अटॅक करतील या कार्बनवरती. समजलं? त्या केसमध्ये प्रोडक्ट कसा बनेल पहा, RCH-CH3-OH. बरोबर. तर या मेथडमध्ये आपण ॲसिडचा प्रोटॉन कार्बन आयनवरती अटॅक केला, म्हणजे इथं लिहिता येईल कार्बन आयनवरती, हो ना, H+ और D+ फ्रॉम कोण हो, ॲसिड, आणि कार्बोकॅटायनवरती OH किंवा OD फ्रॉम, सांगा ना हो, वॉटर. गॉट इट? अशा पद्धतीनं आपण हायड्रेशन ऑफ अल्किनचा कॉन्सेप्ट क्लॅरिफाय केला. इथे रिंग एक्सपान्शनला पण महत्त्व आहे, मायग्रेशनला पण महत्त्व आहे. काय केलं, अल्किनवरती जेव्हा पण आपण ॲसिडिफाईड वॉटर ॲड करतो तर प्रोटॉन कार्बन ॲनायनवरती निगेटिव्हली चार्ज कार्बनवरती ॲड होणार, आणि जो कार्बोकॅटायन बनणार आहे त्या कार्बोकॅटायनवरती आपला OH ग्रुप ॲड होणार, म्हणजे या कार्बनवरती डेफिनेटली पॉझिटिव्ह चार्ज येणार, याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. ओके, हा होता कॉन्सेप्ट हायड्रेशन ऑफ अल्किनचा. समजलं काय म्हणत आहे हायड्रेशन ऑफ अल्किन? बरोबर व्यवस्थित लिहून ठेवायचं पाहे, पहिल्यांदा पाहून घ्या व्यवस्थित. चला, हायड्रेशन नंतर कॉन्सेप्ट पाहिला होता पहा, हायड्रोबोरेशन डॅश ऑक्सिडेशन ऑफ अल्किन, म्हणजे 2 स्टेपचं मेकॅनिझम होतं. बरोबर. इथे आपण पहिल्यांदा बोरॉन नावाचा, डायबोरॉन नावाचा पार्ट जो आहे तो ॲड करतो है ना, हायड्रोबोरेशन डॅश ऑक्सिडेशन. पहिला कॉन्सेप्ट हायड्रेशनचा, दुसरा हायड्रोबोरेशन डॅश ऑक्सिडेशन. काय करतो पहा, या मेथडमध्ये जनरली आपण प्रॉपरली स्टडी करा, RCH डबल बॉन्ड CH2 अल्किन. गॉट इट? गडबड नाही करायची, ही समजली की नाही व्यवस्थित. हायड्रेशन ऑफ अल्किन, अल्किन ॲसिडचा प्रोटॉन ॲड होणार निगेटिव्हली चार्ज कार्बनवरती, वॉटरचा OH ॲड होणार पॉझिटिव्हली चार्ज कार्बनवरती. इथे कार्बोॲटम बनतो, रिअरेंजमेंट होऊ शकते, मायग्रेशन पण होऊ शकतं. मार्कोनी-कॉप्स रूलनुसार मेजर प्रोडक्ट बनणार. गॉट इट? आता हायड्रोबोरेशनमध्ये तोच कॉन्सेप्ट आपण जेव्हा वापरला पहा प्रॉपरली, तर पहा कॉन्सेप्ट कशा पद्धतीनं. तर आपण इथं वापरताना काय वापरला होता, BH3 डॅश टेट्राहायड्रोफ्युरॅन. पहिल्या स्टेपमध्ये आपण बोरॅन वापरला, डायबोरॅन किंवा बोरॅन, B2H6 लिहा किंवा BH3 लिहा. सेकंड स्टेपमध्ये आपण हायड्रोजन परऑक्साईड अल्कलाइन मीडियममध्ये वापरतो. बरोबर. तर आपल्याला कॉन्सेप्ट जो सांगितला होता त्याच्यानुसार जर आपण फॉलोअप घेतलं, हां सांगा बरं, या केसमध्ये जो काही बोरॉन असतो तो कुठं अटॅक करेल, तो बोरॉन जो असेल तो या कार्बनवरती अटॅक करेल का, है ना, लेस सबस्टिट्यूटेड पार्टवरती अटॅक करतो तो. बरोबर. हां, त्या केसमध्ये हा हायड्रोजन इथे अटॅक करेल. जिथं बोरॉन अटॅक करतो, जिथे बोरॉन अटॅक करतो, जिथं बोरॉनचा बॉन्ड असतो तिथेच आपल्या H2O2चा पण OH अटॅक करतो. बरोबर. मग त्याच्यानुसार आपण जो प्रोडक्ट बनवला, कसा बनवला सांगा, RCH2 डॅश CH2OH असा अल्कोहोल बनवला. आता या मेथडचे सायलेंट फीचर्स काय होते, या मेथडमध्ये आपण कशा कशा पद्धतीनं अल्कोहोल बनवले सांगा. या ठिकाणी आपण मेजर प्रोडक्ट जो बनवला कोणत्या रूलनुसार, अँटी मार्कोनी-कॉप्स रूल, है ना, म्हणजे हायड्रोबोरेशन डॅश ऑक्सिडेशन या मेथडमध्ये आपण अँटी मार्कोनी-कॉप्स रूल फॉलो करतो. ओके. नेक्स्ट जर फॉलो केलं तर इथे नो कार्बोकॅटायन फॉर्मेशन, कार्बोकॅटायन इथे बनत नाही.
हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन या मेथडमध्ये कार्बोकॅटायन बनत नाही. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन या मेथडमध्ये कार्बोकॅटायन बनत नसल्यामुळं तिथं रिंग एक्सपान्शनचा, मायग्रेशन ऑफ हायड्राईड, मायग्रेशन ऑफ मिथाईल अजिबात संबंध येणार नाही. बरोबर. अँटी मार्कोनी-कॉप्स रूल आहे. कार्बोकॅटायन बनणार नाहीत, रिअरेंजमेंट होणार नाही, मायग्रेशन पण होणार नाही. ही जी ॲडिशन असेल डॉक्टर लोक हो, ही सिन प्रकारची ॲडिशन आहे. म्हणजे या मेथडमध्ये जे पण काही एजंट ॲड होणार, बोरॉनचा हायड्रोजन आणि हायड्रोजन परऑक्साईडचा जो OH आहे सेम प्लेन टू दी डबल बॉन्ड, एक तर ते अबाव द प्लेनवरून ॲड होतील किंवा बिलो द प्लेनवरून ॲड होतील. बरोबर. त्याच्यामुळं हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशनमध्ये आपल्याला सिन ॲडिशन असं सांगता येईल. कॉन्सेप्ट समजला. आता एक्झॅक्टली असाच पार्ट म्हणजे हायड्रेशन ऑफ अल्किनमध्ये जसं निगेटिव्हली चार्ज कार्बनवरती आणि पॉझिटिव्हली चार्ज कार्बनवरती काय ॲड होतं त्याच्यानुसार कॉन्सेप्ट. ओके. चला सांगा काय बनेल प्रॉपरली. बोलो चलो ऑन. चेक करा या केसमध्ये काय म्हणता येईल. आता हा जो कार्बन आहे लेस सबस्टिट्यूटेड आहे ना, लेस सबस्टिट्यूटेड कार्बनवरती कोण ॲड होतो. चला मोर सबस्टिट्यूटेड कार्बन ॲटम, लेस सबस्टिट्यूटेड कार्बन ॲटम. प्रॉपरली आहे का. आपण हायड्रोबोरेशन या मेथडमध्ये कार्बोकॅटायन कार्बोॲनायन म्हणू शकत नाही. बरोबर. त्याच्यामुळं आपण मोर सबस्टिट्यूटेड आणि लेस सबस्टिट्यूटेड. आता चेक करा हा लेस सबस्टिट्यूटेड आहे, त्याच्यावरती कोणाचा अटॅक होतोय बोरॉनचा, त्याच्यावरती OH आहे. मोर सबस्टिट्यूटेडवरती हायड्रोजन बोरॉनचा. बरोबर. तर काय म्हणता येईल याच्यावरती हायड्रोजन किंवा ड्यूटेरियम फ्रॉम BH3 और BD3 अटॅक करेल. काय म्हणते प्रॉपरली आहे का. जो काही मोर सबस्टिट्यूटेड कार्बन असेल अल्किनमधला मोर सबस्टिट्यूटेड कार्बन जो असेल ज्याच्यावरती बोरॉनचा हायड्रोजन अटॅक करायला आहे. बरोबर. तर तो इथं लिहिलेला आहे. ओके. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट लेस सबस्टिट्यूटेड कार्बन ॲटमवरती कोण अटॅक करेल. हां OH और OD फ्रॉम H2O2 किंवा D2O2. हा कॉन्सेप्ट होता. गडबड करायची नाही. ओके. झालेलीच मेथड आहे. काय म्हणते पहा. अल्किनवरती जो मोर सबस्टिट्यूटेड कार्बन असतो पहा, हा जो हायड्रोजन मेकॅनिझम आठवायले, बोरॉन विल बाइंड्स टू दॅट कार्बन विच कंटेन मोर नंबर ऑफ हायड्रोजन. कारण की बोरॉन हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, तो इकडे अटॅक करेल. कारण की इकडे बॉन्ड जो आहे ना, हा जो बॉन्ड आहे अशा पद्धतीने ब्रेक होणार. त्यामुळं हा बोरॉन इलेक्ट्रॉन डिफिशियंट म्हणून सांगितलेला आहे ना आपण, त्याच्यामुळे. ओके. तर मग या कार्बनवरती हायड्रोजन अटॅक करणार आणि बोरॉन जिथं अटॅक करतो तिथं H2O2चा OH अटॅक करतो. तर हा जो कॉन्सेप्ट होता डॉक्टर लोक हो, हायड्रोबोरेशन डॅश ऑक्सिडेशनचा कॉन्सेप्ट होता. क्लॅरिफाईड. प्रॉपरली गडबड नाही करायची, व्यवस्थित आरामशीर लिहून घ्यायचं. नेक्स्ट मेथड आपल्याला जी पाहायची आहे त्या मेथडचं नाव आहे, आपण जी कालच्या सेशनमध्ये पाहिलेली आहे, ऑक्सीमर्क्युरेशन. ऑक्सीमर्क्युरेशन डॅश डिमर्क्युरेशन. कसले भारी भारी नाव आहेत आहे की नाही, इंग्लिशमध्ये शिव्या दिल्यासारख्या. ए तुझं ऑक्सीमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन करून टाकेल रे असं म्हणता येतं ना. तर अल्किनचं ऑक्सीमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन मेथड. या मेथडमध्ये सुद्धा डॉक्टर लोक सेम कॉन्सेप्ट पहा काय म्हणता येईल. हा RCH डबल बॉन्ड CH2 अल्किन. हां चला इथे पण 2 स्टेपमध्ये रिॲक्शन सांगा. HgO ॲसिटेट वॉटरच्या प्रेझेन्समध्ये वापरू है ना. आणि नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय वापरायचा, NaBH4 वापरायचा. ओके. तर आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे हां सांगा, मर्क्युरिक ॲसिटेटचा जो मर्क्युरी आहे तो या कार्बनला अटॅक करतो आणि वॉटरचा जो OH आहे तो मधल्या कार्बनला, अकॉर्डिंग टू मार्कोनी-कॉप्स रूल. आणि जिथं मर्क्युरीचा अडक बनतो तिथंच नंतर हायड्राईडचा अटॅक होतो. गडबड नाही, व्यवस्थित. बरोबर. म्हणजे आता ऑक्सीमर्क्युरेशन डिमर्क्युरेशनचे जर पॉईंट सांगितले तुम्हाला तर तुम्ही सांगू शकता, इट फॉलो
एम रूल, ऑक्सिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन ऑफ अल्किन मध्ये आपण मार्कोनी-कॉप्स रूल नुसार प्रोडक्ट बनवतो मार्कोनी-कॉप्स रूल नुसार. दुसरा पॉइंट काय होता, कार्बोकॅटायन नॉट फॉर्म्ड. इथं कार्बोकॅटायन बनत नाही. म्हणजे दोन मेथड अशा आहेत, हायड्रेशन ऑफ अल्किन या मेथडमध्येच फक्त कार्बोकॅटायन बनतो, पण दुसऱ्या दोन मेथड हायड्रोबोरेशन ऑफ ऑक्सिडेशन अँड ऑक्सिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन या मेथडमध्ये कार्बोकॅटायन बनत नाही. त्याच्यामुळे तिथं चिंताच करायची नाही, मायग्रेशनचं चिंता नाही ना रिंग एक्सपान्शनचं लफडं नाही, है की नाही, बरोबर. तर इथं कार्बोकॅटायन फॉर्म होत नाही. तिसरा जो कॉन्सेप्ट होता महत्त्वाचा, इट इज अँटी ॲडिशन. कोणती ॲडिशन? अँटी ॲडिशन. म्हणजे इथं जे काही दोन्ही रिएजंटचे पोर्शन आहेत ॲड होणारे ते सेम प्लेन, आयदर अबाव द प्लेन और बिलो द प्लेन होऊन ॲड होणार. पण ऑक्सिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशनमध्ये एक पार्ट रिएजंटचा जर अबाव द प्लेननं ॲड होत असेल तर दुसरा पार्ट बिलो द प्लेननं ॲड होणार. कळालं डॉक्टर साहेब? ओके, कळत आहे? हां, तर दॅट इज पर्टिक्युलरली फॉल्ट. आता याच्यामध्ये परत तिसरा कॉन्सेप्ट, कुठं कोणता पोर्शन अटॅक करायचा है ना. पहा, सांगा. या केसमध्ये परत तोच कॉन्सेप्ट येणार, मोर सबस्टिट्यूटेड कार्बन ॲटम लेस सबस्टिट्यूटेड कार्बन ॲटम. आता काही जण हे नंतर विसरून जातील, सबस्टन्स म्हणतील. इट इज सबस्टिट्यूटेड कार्बन ॲटम, जागेअभावी शॉर्ट फॉर्म दिलं. आता त्याला काय म्हणायचं होतं पहा, मोर सबस्टिट्यूटेड कार्बन ॲटम म्हणजे याच्यावरती कोणाचा अटॅक होणार, OHचा, बरोबर. तर काय म्हणता येईल, OH और OD फ्रॉम H2O और D2O. कॅमेरामॅन थोडा कॅमेरा पहा. मोर सबस्टिट्यूटेड कार्बन वरती वॉटरचा OH किंवा ड्यूटरेटेड वॉटरचा OH अटॅक करणार. लेस सबस्टिट्यूटेड कार्बन वरती जो हायड्रोजन जाणार है ना, तो हायड्रोजन किंवा ड्यूटेरियम फ्रॉम NaBH4 और NaBD4 याच्यापासून अटॅक करणार तो. ओके, दॅट इज द टिपिकली कंपॅरिझन ऑफ हायड्रेशन, हायड्रोबोरेशन, ऑक्सिडेशन, ऑक्सिमर्क्युरेशन, डिमर्क्युरेशन. आता एक एक कंपॅरिझन. हायड्रेशनमध्ये ॲसिडिफाईड वॉटर ॲड करतो, इथे मार्कोनी-कॉप्स रूल फॉलो होतो, इथं स्टेबल कार्बोकॅटायन बनतो. आता कार्बोकॅटायनची जी जॉमेट्री ती प्लेनार आहे, त्याच्यामुळं होणारे रिएजंटचे अटॅक जे आहेत ते स्टिरिओस्पेसिफिसिटी आपण एक्सप्लेन करू शकत नाही की तो अबाव द प्लेननं अटॅक करणार, बिलो द प्लेननं, आयदर अबाव द प्लेन और बिलो द प्लेननं म्हणू शकतो. म्हणून इथं स्टिरिओ केमिस्ट्री एवढी इफेक्टिव्हली आपण एक्सप्लेन केलेली नाही आहे, बरोबर. इथं जो काही टिपिकल OH पार्ट आहे अल्कोहोलचा तो वॉटरपासून येतो आणि तो कोणत्या कार्बनवरती, कार्बोकॅटायनवरती अटॅक करतो. आणि निगेटिव्हली चार्ज कार्बनवरती ॲसिडचा प्रोटॉन अटॅक करणार. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशनमध्ये पहिली स्टेप होती, आपण बोरॅनला घेतलं टेट्राहायड्रोफ्युरॅनच्या प्रेझेन्समध्ये. बोरॅनमध्ये दोन पार्ट, बोरॉन आणि हायड्रोजन. बोरॉन इट इज अ इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटर. बोरॉन हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. डेफिनेटली तो अशा कार्बनवरती अटॅक करणार ज्या कार्बनवरती मोर इलेक्ट्रॉन डेन्सिटी ॲक्वायर आहे आणि ती जी आहे ती लेस सबस्टिट्यूटेड कार्बन होती. आता बोरॉन जर इथे लेस सबस्टिट्यूटेड कार्बनवरती अटॅक केला तर जो मधला कार्बन आहे तिथे आपल्या डायबोरॅनची हायड्रोजन ॲड होती आणि तिथं कॉम्प्लेक्स बनेल. सेकंड स्टेपमध्ये आपण हायड्रोजन परऑक्साईड थ्रू ऑक्सिडेशन करू बोरॉन कॉम्प्लेक्सचा आणि बोरॉन जिथं अटॅच होता तिथलचा बॉन्ड ब्रेक होतो आणि तिथं OH ग्रुप ॲड होता. आता याच्या पर्टिक्युलर पॉईंट जर सांगायचं झाले, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशनमध्ये आपण प्रोडक्ट जो बनतो हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशनमध्ये, दॅट इज अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनी-कॉप्स रूल. अँटी मार्कोनी-कॉप्स रूलनुसार तिथं प्रोडक्ट बनतो. दुसरा पॉईंट, इथं कार्बोकॅटायन वगैरे रिॲक्शन इंटरमिडिएट बनत नाहीत. कार्बोकॅटायन जर बनत नसेल तर मायग्रेशन रिंग एक्सपान्शनचा प्रश्न नाही. परत तिसरा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन इट इज अ सिन टाईप ऑफ ॲडिशन. जे काही दोन स्टेपमध्ये रिएजंटचे पार्ट त्या अल्किनवरती ॲड होऊन अल्कोहोल जो बनणार आहेत त्याची स्टिरिओ केमिस्ट्री जेव्हा स्टडी केली तर ते दोन्ही पण रिएजंटचे पार्ट एकतर सेम प्लेन ऑफ डबल बॉन्डवरती ॲड होणार, एकतर अबाव द प्लेन आयदर बिलो द प्लेन. दॅट इज द टिपिकल पोर्शन ऑफ हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. तर
निगेटिव्हली चार्ज कार्बन किंवा लेस सबस्टिट्यूटेड कार्बन ॲटमवरती बोरॅनचा हायड्रोजन ॲड होणार आणि मोर सबस्टिट्यूटेड कार्बनवरती हायड्रोजन परऑक्साईडचा OH ॲड होणार. आता तुम्ही परत म्हणता सर हे लेस सबस्टिट्यूटेड मोर सबस्टिट्यूटेड काय, पहा ना हा जो कार्बन आहे याला निगेटिव्हली चार्ज म्हणता येत नाही कारण की इथं कार्बोकॅटन बनत नाही ना, म्हणून या कार्बनला मी नाव दिलं लेस सबस्टिट्यूटेड कार्बन ॲटम आणि या कार्बनला सबस्टिट्यूशन जास्त आहे ना, हायड्रोजन कमी आहे, इकडं पण सबस्टिट्यूशन इकडं पण सबस्टिट्यूशन, म्हणून हा मोर सबस्टिट्यूटेड कार्बन. कळलं, समजला कॉन्सेप्ट, दॅट इज हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. नेक्स्ट ऑक्सिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन मध्ये जर बोलायचं झालं, अल्किनवरती पहिल्या स्टेपमध्ये आपण ॲड करू मर्क्युरिक ॲसिटेट. मर्क्युरिक ॲसिटेटला आपण वॉटर सोबत युटिलाइज केलं, तर सेकंड स्टेपमध्ये आपण तिथं NaBH4 रिड्युसिंग एजंट वापरला. आता त्यांनी काय म्हणत आहेत पहा, मर्क्युरिक ॲसिटेटचा जो मर्क्युरी आहे, मर्क्युरिक ॲसिटेटचा जो मर्क्युरी आहे तो लेस सबस्टिट्यूटेड कार्बन ॲटमवरती अटॅक करतो. मर्क्युरिक ॲसिटेटचा मर्क्युरी लेस सबस्टिट्यूटेड कार्बनवरती अटॅक करतो आणि अडक्ट बनवतो, बरोबर. मोर सबस्टिट्यूटेड कार्बन जो आहे तिथं वॉटरचा OH न्यूक्लियोफिलिक अटॅक करेल. अल्किन मधला मोर सबस्टिट्यूटेड जो कार्बन आहे, मोर सबस्टिट्यूटेड, त्याच्यावरती वॉटरचा OH अटॅक करणार. लास्टली मर्क्युरी जिथं अटॅच होतो तिथं NaBH4 थ्रू बॉन्ड ब्रेक होतो आणि NaBH4 स्वतःचा हायड्राईड देतो. जिथं पण मर्क्युरीचा बॉन्ड अटॅच आहे तिथं सेकंड फेजमध्ये NaBH4 मर्क्युरी सोबतचा बॉन्ड तोडून टाकतो आणि तिथं हायड्रोजन ॲड करतो, बरोबर. हा कॉन्सेप्ट होता. आता या कॉन्सेप्टमध्ये अजून थोडक्यात शिकायचं झालं तर आपल्याला म्हणता येईल ऑक्सिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशनमध्ये जो प्रोडक्ट बनतो तो कंपल्सरी मार्कोनी-कॉप्स रूल फॉलो करून बनतो. कोणता रूल फॉलो करून? मार्कोनी-कॉप्स रूल फॉलो करून. दुसरा, याच्यामध्ये सुद्धा रिॲक्शन इंटरमिडिएट कार्बोकॅटॅन अजिबात बनत नाही, याच्यामध्ये सुद्धा रिॲक्शन इंटरमिडिएट कार्बोकॅटॅन बनणार नाही. ओके, नेक्स्ट, आता कार्बोकॅटॅन बनत नाही, मग जी ॲडिशन होते रिएजंटची पहिल्या स्टेपमध्ये ॲडिशन, दुसऱ्या स्टेपमध्ये जी ॲडिशन जी होती ती अँटी टाईपची ॲडिशन आहे. कोणत्या टाईपची ॲडिशन आहे? अँटी टाईपची ॲडिशन आहे. परत कॉन्सेप्ट, मोर सबस्टिट्यूटेड कार्बन ॲटमवरती जो काही OH ॲड होणार आहे तो वॉटरचा किंवा ड्युटरेटेड वॉटरचा असेल. लेस सबस्टिट्यूटेड कार्बनवर ॲटमवरती जो काही हायड्रोजन येणार आहे तो NaBH4चा होणार आहे, बरोबर. दॅट इज द पर्टिक्युलर कंपॅरिझन ऑफ 3 मेथड्स, हायड्रेशन ऑफ अल्किन, हायड्रोबोरेशन डॅश ऑक्सिडेशन अँड ऑक्सिमर्क्युरेशन डॅश डिमर्क्युरेशन. आता याचे व्यवस्थित एक्झाम्पल, एकाच कंपाऊंडवरती या तिन्ही मेथड जर अप्लाय केल्या तर काय होऊ शकतं तो कॉन्सेप्ट आपण प्रॉपरली पाहू. हा पॉईंट व्यवस्थित आरामशीर याची स्क्रीनशॉट काढून घ्या, व्यवस्थितरित्या गडबड करायची नाही, आरामशीर. याला तुम्ही जेवढं जास्त गडबड करायची नाही, गडबड केली तर काय होईल, कोणता पोर्शन कुठं चाललाय तेच समजणार नाही. त्याच्यामुळं काय सांगत आहे, प्रॉपरली पहिली एक एक मेथड व्यवस्थित रीड करा आणि नंतर यांना कम्पेअर करा, अजून व्यवस्थित मजा येईल. ओके, नोट डाऊन. आता आपण एवढा अभ्यास केल्यानंतर त्याची प्रॅक्टिस करणं गरजेची आहे ना. नेट प्रॅक्टिस केली, आता 2020 मॅथचा जमाना आलेला आहे, आता एक्झाम्पल व्यवस्थित स्टडी करणं गरजेचे आहेत. एकाच एक्झाम्पलवरती सगळ्या कंडिशन अप्लाय करायच्या है ना. एक बाम अनेक काम, एक बाम अनेक काम झेंडू बाम, तसं नाही. या स्ट्रक्चरवरती हे पूर्ण कंडिशन अप्लाय करून कशा पद्धतीनं स्ट्रक्चर बनतात ते पाहायचे. म्हणजे आता हायड्रेशन असो, हायड्रोबोरेशन असो, ऑक्सिमर्क्युरेशन, सगळ्या मेथड्स प्रॉपरली फॉलो होतील. ओके, चेक करा. मग आपण थोडं गडबड न करता आरामशीर. हां, अल्फा ब्युटिलिन, नाव कॉमन नेम सर, नो कॉमन नेम. NCERTच्या एक्झाम्पलला जर फॉलोअप केलं तर आपलं पूर्ण नीट कवर होतं. आता अल्फा ब्युटिलिन, बीटा ब्युटिलिन, आयसोब्युटिलिन NCERTचं कंटेंट आहे. अल्फा ब्युटिलिन म्हणजे कोणता कंपाऊंड चेक करू, मला सांगा. ब्युटिलिन म्हणजे हा 4 कार्बनचा डबल बॉन्ड. पहिल्याच्या काळामध्ये IUPAC नॉमिनक्लेचर नव्हतं तर डबल बॉन्ड जिथून स्टार्ट झाला तिथून अल्फा म्हणायचे, तर इथून स्टार्ट झाला अल्फा बीटा असं है ना, म्हणून हे अल्फा ब्युटिलिन. ब्यूट 1-ENEलाच आपण अल्फा ब्युटिलिन म्हणतो. याचंच IUPAC नेम डॉक्टर लोक ब्यूट 1-ENE होतो, घाबरायचं कारण नाही. ओके, चेक करा. आता या स्ट्रक्चरमध्ये जर प्रॉपरली स्टडी केलं, पहिल्यांदाच अरेंजमेंट चांगली करून ठेव. मला सांगा, बॉन्ड या साईडला ब्रेक, भरपूर जण म्हणतात सर हे बॉन्ड या साईडलाच का ब्रेक करायचा, म्हणे हा जो बॉन्ड आहे तो असाच का ब्रेक करायचा. आता प्रॉपरली विचार करा तुम्ही, हा बॉन्ड इकडे शिफ्ट व्हायला म्हणजे इथलचा इलेक्ट्रॉन इकडे आला ना, म्हणजे हा जर इलेक्ट्रॉन इकडे असेल तर इकडे चार्ज कोणता हो, निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह. आपल्याला GOC मध्ये सांगितलेलं आहे की कार्बोकॅटायन स्टेबल असला पाहिजे. जेवढा जास्त तो सबस्टिट्यूटेड असेल
तेवढा तो मोर स्टेबल, बरोबर. मग आता हा जर बॉन्ड या साईडला शिफ्ट केला तर इकडे निगेटिव्ह चार्ज येईल, हा कार्बोनायन बनेल. कार्बोनायन हा सेकंडरी अनस्टेबल असेल प्रायमरीपेक्षा. मग ही कंडिशन सध्यासाठी अशी असेल, बरोबर. मग आता आपल्याला कॉन्सेप्ट माहीत आहे की निगेटिव्हली चार्ज पार्टवरती या हायड्रेशन मेथडमधला प्रोटॉन अटॅक करेल, म्हणजे हा प्रोटॉन इथे अटॅक करेल. ओके, जर या प्रोटॉनने इथे अटॅक केला तर हा OH याच्यावरती अटॅक करेल, म्हणजे स्ट्रक्चरल पोर्शन असा दिसेल का पहा. या केसमध्ये इथे OH ग्रुप. समजलं कॉन्सेप्ट, गडबड नाही करायची. कोणता फॉलो केला रूल? मार्कोनी-कॉप्स रूल. सेम कॉन्सेप्ट होता इथे, फक्त प्रोटॉनच्या जागी काय घेतला आपण? ड्यूटेरियम. म्हणजे प्रोटॉन इथं कार्बोनावरती अटॅक केला तर इथलचा ड्यूटेरियम इथे अटॅक करेल. म्हणजे स्ट्रक्चर बनवतानाच आपण कसं बनवलं पहा. हां, इथे असा ड्यूटेरियम ॲड केला. ओके, आणि या ठिकाणी OH ला OH. क्लॅरिफाईड. गडबड नाही करायची, आरामशीर. एक लेक्चर आपण खास याच्यासाठी ठेवायलो, म्हणजे ही मेथड आता इथून पुढे आपली रॉंग झाली नाही पाहिजे. चला, या ठिकाणी हायड्रोबोरेशन. हायड्रोबोरेशनमध्ये जर विचार केला तर आपण कार्बोकॅटायन कार्बोॲनायन बनवू शकत नाही, है ना, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशनमध्ये. पण आपण एवढं म्हणू शकतो की हा जो बोरॅन आहे हा लेस सबस्टिट्यूट, म्हणजे इथं कोणता रूल फॉलो करणार? अँटी मार्कोनी-कॉप्स रूल, है ना. इथं लिहून टाकतो मार्कोनी-कॉप्स रूल, मार्कोनी-कॉप्स रूल, इथं अँटी मार्कोनी-कॉप्स रूल. ओके, तुमच्यासाठी. चला सांगा, जर अँटी मार्कोनी-कॉप्स रूल फॉलो होत असेल तर बोरॅन इथं अटॅक करेल तर हायड्रोजन इथं जाईल, बरोबर. म्हणजे आपण स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन करण्याची सुद्धा गरज पडणार नाही. हा जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन इथे अटॅक करेल. क्लिअर. जर हायड्रोजनने इथे अटॅक केला तर बोरॉन इथे अटॅक करेल, हा बोरॉन इथं, आणि जिथं बोरॉन असेल तिथंच D2O2चा OD अशा पद्धतीचा अटॅक करेल. गॉट इट? समजला कॉन्सेप्ट? इथं कार्बोकॅटायन बनवले नाही, इथं कार्बोकॅटायन बनवले नाही. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन मेथड. समजला? चला, नेक्स्ट मेथड आता फॉलो करू आपण. इथं कोणत्या पद्धतीची पाहू, चेक करू. सांगा. मर्क्युरिक ॲसिटेट आहे, म्हणजे ऑक्सिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन. इथं अँटी मार्कोनी-कॉप्स रूल, इथं मार्कोनी-कॉप्स रूल. कार्बोकॅटायन बनणार नाही. वॉटरचा OH ग्रुप मोर सबस्टिट्यूट कार्बनवरती अटॅक करणार, म्हणजे हा OH ग्रुप इथे अटॅक करणार आणि NaBH4चा हायड्रोजन इथे अटॅक करणार. जर तसा विचार केला तर पहा बरं, चेक करा प्रॉपरली. NaBH4चा हायड्रोजन इथं आणि वॉटरचा OH या ठिकाणी. क्लॅरिफाईड? ओके, चला. इथं हायड्रोबोरेशन ॲसिडिक कंडिशन आहे, इथं ऑक्सिडेशन होतं, इथं ॲसिडिक कंडिशन आहे. तुम्हाला सगळ्यात शेवटी हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशनमध्ये मी तुम्हाला क्लॅरिफाय करून दिलं होतं. सेकंड स्टेपमध्ये ऑक्सिडेशन जर झालं तर अल्कोहोल बनतो. सेकंड स्टेपमध्ये जर ॲसिड वापरला तर तिथं पर्टिक्युलरली त्या बोरॉन कॉम्प्लेक्सला आपण अल्केनमध्ये कन्वर्ट करतो. आता या केसमध्ये बोरॉननं जर इथं अटॅक केला तर ॲसिड बरोबर त्याला कशात कन्वर्ट करतं? 4 कार्बनच्या अल्केनमध्ये, ब्युटेनमध्ये. तर या मेथडमध्ये आपण ब्युटेन बनवणार डॉक्टर लोक. समजलं? आले का? 4 एक्झाम्पल प्रॉपरली, गडबड नाही करायची, आरामशीर लिहायचं. ओके, चला. नेक्स्ट कंपाऊंड बीटा ब्युटिलिन नाव दिलं. आता बीटा ब्युटिलिनला एवढे सारे स्ट्रक्चर आहेत. बीटा ब्युटिलिन गडबड न करता स्ट्रक्चर काढा. बीटा ब्युटिलिन, हे बीटा ब्युटिलिन है ना. अल्फा ब्युटिलिन, हा बीटा ब्युटिलिन, अल्फा बीटा है ना. याचं नाव ब्यूट 2ENE असं नाव येईल. ओके, हां. आता बीटा ब्युटिलिन सिमेट्रिकल अल्किन आहे. सिमेट्रिकल अल्किन असल्यामुळे तुम्हाला टेन्शन नाही जास्त. चला सांगा, या ठिकाणी ड्यूटेरियम कोणत्याही कार्बनला ॲड करा आणि OH ॲड करा, काय बनेल पहा बरं. स्ट्रक्चरल मॉडिफिकेशनमध्ये सांगा डॉक्टर लोक. हो, हां. या ठिकाणी इथे जर ड्यूटेरियम ॲड झाला तर या ठिकाणी काय ॲड होईल सांगा ना? OH ॲड होईल. ओके, चला. मर्क्युरिक ॲसिटेट आहे, ड्यूटेरियम आहे, ड्यूटेरेटेड वॉटर आहे आणि NaBD4च आहे. परत हा कोणता अल्किन आहे? सिमेट्रिकल. सिमेट्रिकल अल्किनमध्ये टेन्शन नाही आहे, कोणत्याही कार्बनवरती ॲड करा, कारण की तिथं कार्बोकॅटायन बनणार नाही, काहीच नाही ना. सिमेट्रिकल येतोय, दोन्ही पोर्शन सेम आहेत, म्हणजे तुम्हाला इथं कोणताच रूल फॉलो करायची गरज नाही. आरामशीर फक्त रिएजंट प्रॉपरली ॲड करा.
आता मर्क्युरिक ॲसिटेटमध्ये ओडी D2O राहतो आणि हायड्रोजन NaBH4चा. तर या केसमध्ये सांगा बरं प्रॉपरली काय होईल. जर या कार्बनवरती आपण ओडी म्हटलं तर या कार्बनवरती आपण ड्यूटेरियम ॲड करू. ओके, चला या ठिकाणी काय म्हणत आहे, हायड्रोबोरेशन आहे. हायड्रोबोरेशनमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं हा कंपाऊंड बनवला. तुम्ही बोरॉन इकडे ॲड करा, OH इकडे ॲड करा, बोरॉन इकडे ॲड करा, OH इकडे ॲड करा, नो प्रॉब्लेम. या ठिकाणी सुद्धा आपण असाच OH ग्रुप ॲड करू शकतो. ओके, हां या ठिकाणी ॲसिडिफाईड आहे. ड्यूटेरियम परत तोच कॉन्सेप्ट, सिमेट्रिकल अल्किन असल्यामुळं कुठंच काही प्रॉब्लेम येणार नाही. जर आपण हा ड्यूटेरेटेड प्रोटॉन इथं ॲड केला तर ओडी इथं ॲड करा, म्हणजे इथं लिहितो OD आणि इथं लिहितो D. कुठे लिहिलं चालेल. काही म्हणतील सर मी ड्यूटेरियम इथं लिहू का, काही प्रॉब्लेम नाही. OD कारण की सिमेट्रिकल अल्किन आहे, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. चला या ठिकाणी सांगा मर्क्युरिक ॲसिटेट आहे आणि मिथिल अल्कोहोल आहे डॉक्टर. मिथिल अल्कोहोल आहे. मिथिल अल्कोहोल म्हणजे मर्क्युरिक ॲसिटेट. ऑक्सिमर्क्युरेशनमध्ये वॉटर असेल तर OH ॲड होतो, अल्कोहोल असेल तर OR ॲड होतो. इथं OR ॲड होणार म्हणजे OCH3 ॲड होणार. म्हणजे आपल्या अल्किनवरती लक्षात ठेवा इथं OCH3 ॲड होणार तर इथर बनणार इथे. ओके, गडबड नाही करायची, आरामशीर सॉल्व करा. बीटा ब्युटिलिनचा कॉन्सेप्ट. नेक्स्ट या कॅमेरामन थोडासा कॅमेरा इकडं टर्न आउट करा. आयसोब्युटिलिनवाला कॉन्सेप्ट आहे. कोणता आहे डॉक्टर, आयसोब्युटिलिन. आयसोब्युटिलिनचं जर स्ट्रक्चर प्रॉपरली ड्रॉ केलं तर हे असं दिसेल. इट इज आयसोब्युटिलिन. 2-मिथिल प्रोपिन त्याचा IUPAC नेम. 2-मिथिल प्रोपिन IUPAC नेम 1, 2, 3 असं नाव 2-मिथिल प्रोपिन. चला सांगा आता या केसमध्ये आपण जेव्हा आपण कंपाऊंड बनवतो सांगा बरं बॉन्ड मला सांगा. बॉन्ड जर या साईडला असा शिफ्ट झाला तर डेफिनेटली या कार्बनवरती चार्ज पॉझिटिव्ह, याच्यावर निगेटिव्ह, म्हणजे हा टर्शरी कार्बोकॅटायन बनते. परत पहा ज्यांना कार्बोकॅटायनचं समजत नाही आहे, सर या साईडला बॉन्ड का शिफ्ट केला, मला सांगा या साईडला शिफ्ट केला हा प्रायमरी कार्बोकॅटायन बनायला ना, हा कार्बोकॅटायन स्टेबल आणि हा टर्शरी कार्बोकॅटायन स्टेबल. हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला असता तर उलटं झालं असतं. तर टर्शरी कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी जास्त आहे म्हणून पॉझिटिव्ह चार्ज इथं. आता तुम्हीच विचार करा या निगेटिव्ह चार्जवरती हा प्रोटॉन अटॅक करेल तर या वॉटरचा OH या कार्बोकॅटायनवरती अटॅक करेल. काय म्हणते पहा, हा जो प्रोटॉन आहे हा निगेटिव्ह चार्जवरती अटॅक करतो, हा जो ॲसिडचा प्रोटॉन आहे या निगेटिव्ह चार्जवरती, आणि वॉटरचा OH इथे अटॅक करेल. सांगा कॉन्सेप्ट काय बनेल पहा, असा कंपाऊंड बनेल का. हां तर OH या ठिकाणी ॲड होणार. गॉट इट, सिंपल. चला हायड्रोबोरेशन. हायड्रोबोरेशनमध्ये परत सांगितलं आपण कार्बोकॅटायन जनरेट होत नाही बरोबर, पण सांगू शकतो की बोरॉन हा लेस सबस्टिट्युटेड कार्बनवरती ॲड करणार. तर बोरॉन जिथे ॲड होला पहा बरं स्ट्रक्चर. आता बोरॉन ॲड झाला, खाली ऑक्सिडेशन नाही आहे, ॲसिड ॲड आहे. म्हणजे ॲसिड ॲड आहे म्हणजे कंपल्सरी इथं कंपाऊंड असा बनणार, आयसोब्युटेन अल्केन बनला. ॲसिड आहे, ऑक्सिडेशन असलं असतं तर अल्कोहोल बनला असता. आता या ठिकाणी हायड्रोबोरेशन आहे, ऑक्सिडेशन आहे. हां आता इथं फार मजा येते पहा. बोरॉन जर या कार्बनवरती अटॅक करणार असेल तर ड्यूटेरियम या कार्बनवरती अटॅक करतो. काय म्हणतो पहा, बोरॉन जर या कार्बनवरती अटॅक करणार, कारण की आपल्याला पॉईंट दिलाय बोरॉन फ्रॉम डायबोरॉन मधला बोरॉन इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, तो लेस सबस्टिट्युटेड कार्बनवरती अटॅक करतो, त्याचा हायड्रोजन मोर सबस्टिट्युटेड कार्बनवरती अटॅक करेल. ओके, आता बोरॉन जिथे अटॅक करतो तिथंच ड्यूटेरियमचा ऑक्सिजनचा OD तो सुद्धा अटॅक करेल. स्ट्रक्चर जर प्रॉपरली पाहिलं आपण, ओके, अशा ठिकाणी सांगा बरं काय होईल, सांगा ना. इथं ॲड होईल ड्यूटेरियम, ओके, आणि इथं ॲड होईल OD. तर आपला अल्कोहोल जो बनला 1, 2, 3, 4 कार्बनचा आयसोब्युटिल अल्कोहोल पण ड्यूटेरेटेड बनलं. ओके, या ठिकाणी पहा मर्क्युरिक ॲसिटेट आणि वॉटर आहे. मर्क्युरिक ॲसिटेट आणि वॉटर म्हणजे या ठिकाणी मर्क्युरिक ॲसिटेट मधला वॉटर या पर्टिक्युलर मोर सबस्टिट्यूट मार्कोनिकॉफ रूल फॉलो होतो ना ऑक्सिमर्क्युरेशनमध्ये, म्हणजे हा OH या ठिकाणी अटॅक करणार. OH जो असेल तो या ठिकाणी अटॅक करणार बाळा. आणि NaBH4चा NaBD4चा हायड्रोजन मर्क्युरी जिथे अटॅक करतो, मर्क्युरी इथे अटॅक करतो, म्हणजे तो असा ॲड होणार. ओके, कॉन्सेप्ट समजला काय म्हणत आहे. बाण तोडून टाकतो परत कन्फ्युजन होणार नाही.
ओके, कारण की हे हायड्रोबोरेशनचा कॉन्सेप्ट होता ना, हे असं व्यवस्थित आपल्याला फॉलो करता आलं पाहिजे. क्लॅरिफाईड? समजत आहे की नाही? एक एक एक्झाम्पल आरामशीर घेत आहे. हां, खूप एक्झाम्पल घ्यायचे आहेत. याची एक DPP देणार आहे तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. हां, चला. आयसोब्युटेन मर्क्युरिक ॲसिड आहे परत, म्हणजे आता इथं अल्कोहोल आहे, मिथिल अल्कोहोल आहे. मिथिल अल्कोहोल आहे, तर या मिथिल अल्कोहोलचा CH3O इथे अटॅक करेल ना, म्हणजे कंपाऊंड असा बनेल का पहा, OCH3 असा ॲड होईल. समजला कॉन्सेप्ट? दॅट इज द पर्टिक्युलर हायड्रेशन, हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिमर्क्युरेशन रिॲक्शन ओव्हरऑल एस्पेक्ट ऑफ ऑल दीज अल्केन. समजलं? तर आपण असे 3 एक्झाम्पल पाहिले, अजून भरमसाठ एक्झाम्पल घेऊ. व्यवस्थित गडबड न करता कॉन्सेप्ट व्यवस्थित आरामशीर लिहून घ्या. पहा मग परत तसेच एक्झाम्पल गडबड न करता. हां, या केसमध्ये मला सांगा, वरती हायड्रेशन, हायड्रेशन होणार म्हणजे कंपल्सरी कार्बोकॅटायन बनणार. म्हणजे मला सांगा, जर हा बॉन्ड असा ब्रेक झाला, हे या अशा पद्धतीनं, तर इथं पॉझिटिव्ह चार्ज बनणार ना, बरोबर? म्हणजे कंडिशन इथे अशी येणार. ओके, बरोबर? मग आता आपल्याला कंडिशन सांगितलेली आहे. पहा, सेकंडरी कार्बोकॅटायन आहे आणि इथे हायड्रोजन असतो, बरोबर? भरपूर जण रिअरेंजमेंट करताना असा कॉन्सेप्ट फॉलो करा. आता मला सांगा, इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा सेकंडरी आहे. काही जण याला मायग्रेट करायले, हा सेकंडरी इथं झाला तर सेकंडरीच व्हायला आहे. पण जर हा पॉझिटिव्ह चार्ज इथे असेल याच्यासारखा, तर या ठिकाणी डेफिनेटली आपण हायड्राइड शिफ्ट करू शकतो ना. मिथिल आणि हायड्रोजनमध्ये हायड्रोजन हलका आहे, इलेक्ट्रॉन घेऊन पळून जाईल तो, आणि त्याच्या ठिकाणी इथं पॉझिटिव्ह चार्ज होईल. कंपाऊंड कशा पद्धतीचा बनेल पहा. ओके, इथं पॉझिटिव्ह चार्ज. आता जिथं पॉझिटिव्ह चार्ज आहे तिथं DODचा OD मॉलिक्यूल अटॅक करेल, म्हणजे आपला मॉलिक्यूल जो आहे तो अशा पद्धतीचा दिसेल. क्लिअर? असं एक्झाम्पल, गडबड नाही, व्यवस्थित. परत हायड्रोबोरेशन, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन, नो कार्बोकॅटायन फॉर्मेशन. आता कार्बोकॅटायन जिथं बनत नाहीत डॉक्टर, कार्बोकॅटायन जिथं बनत नाहीत, आता या ठिकाणी कार्बोकॅटायन बनणार नाही. मग बोरॅन जो आहे इथे अटॅक करणार आणि DOD इथंच अटॅक करणार. कशामुळे तुम्हाला माहिती आहे या रिॲक्शनचा कॉन्सेप्ट कसा होता. पहा बरं, मग इथं कार्बोकॅटायन नाही बनणार. मग इथं अँटी मार्कोनी कॉप्स रूलनुसार निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट कार्बन विच कंटेन मोर नंबर ऑफ हायड्रोजन. म्हणजे आपल्याला इथं लिहिताना OD असा लिहिता येईल का पहा बरं. ओके, क्लिअर? चला, इथे पण तोच कॉन्सेप्ट आहे. हायड्रोबोरेशन आहे पण नंतर ॲसिड आहे. ॲसिड आहे म्हणजे इथं रिडक्शनच होणार, बरोबर? अशा पद्धतीचा कंपाऊंड. क्लिअर? सिंपल कॉन्सेप्ट. या ठिकाणी सांगा, हां, BH3 आहे हायड्रोबोरेशन, AgNO3 आहे अल्कलाइन मीडियममध्ये, म्हणजे पहिल्यांदा हायड्रोबोरेशन बोरॉन इथं अटॅच होणार, बरोबर? या ठिकाणी म्हणजे कॉन्सेप्ट पहा कसा होता. ओके, तर या ठिकाणी असा बोरॉन अटॅच होणार होता ना, हा बोरॉन होता. ओके, समजला हा कॉन्सेप्ट? 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, इथं बोरॉन अटॅच झाला. मग AgNO3 मध्ये तुम्हाला आठवत असेल तर कपलिंग रिॲक्शन लिहून दिलेली आहे. कोणती रिॲक्शन? कपलिंग रिॲक्शन. म्हणजे हा पोर्शन इथून निघून जाणार, एक्झॅक्टली तसाच पोर्शन ॲड होणार आहे ना. 5 चेक करा, 1 2 3 4 आहेत, 1 2 3 हे 4. समजला पोर्शन? आणि हा असा पोर्शन येणार. समजला की नाही काय म्हणत आहे? म्हणजे पहा, हा 1 कार्बन 2 कार्बन 3 4 5, 1 2 3 4 5, कपलिंग रिॲक्शन म्हणतात त्याला, है ना, कपलिंग रिॲक्शन. ओके, नेक्स्ट हायड्रोबोरेशनच्या कॉन्सेप्टनुसार आपण अमोनियम क्लोराईड घेतला, तर या अमोनियम क्लोराईडच्या प्रेझेंटमध्ये बोरॉन इथे अटॅक करणार लेस सबस्टिट्यूट कार्बनवरती, तिथेच NH2 तयार होतो. म्हणून कॉन्सेप्टमध्ये आपण अशा पद्धतीने
काय बनवू शकतो, इथे डॅश करून NH2 लावू शकतो, अमाइन बनवू शकतो. बरोबर. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 समजला कॉन्सेप्ट. गडबड करायची नाही. याची DPP अपलोड केलेली असेल ती DPP प्रॉपरली, त्याच्यात वेगळे एक्झाम्पल आहेत, हे पण आहेत, याच्या व्यतिरिक्त सुद्धा एक्झाम्पल आहेत. गडबड न करता आरामशीर सॉल्व करा. ओके. काही प्रॉब्लेम आला माझा नंबर तर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं. ओके. चला या ठिकाणी आता या ठिकाणी अजून छान कॉन्सेप्ट पाहायला मिळतो. जर हा बॉन्ड असा ब्रेक झाला या ठिकाणी असा, तर कंपाऊंड पहा बरं कसा बनेल. कॅमेरामन थोडंसं प्रॉपरली इकडं ओरिएंट व्हा. या ठिकाणी सांगा हा डॅश है ना, तर इथे कोणता चार्ज येईल बाळा, पॉझिटिव्ह चार्ज येईल का. ओके. आता थोडं जर प्रॉपरली पाहिलं रिंग एक्सपान्शनचा कॉन्सेप्ट, कार्बोकॅटायन जिथं बनते त्यातला ॲडजेसंट रिंग आहे, म्हणजे डेफिनेटली इथं रिंग एक्सपान्शन होऊ शकतं, रिंग एक्सपान्शन होऊ शकतं. आणि त्या रिंग एक्सपान्शनमधला हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड इकडे शिफ्ट होईल. हा बॉन्ड असा झाला, हे दिसत आहे बॉन्ड काय म्हणते पहा प्रॉपरली. हा जो बॉन्ड आहे हा हे असं दाखवलेला, हे असं झाला, तर हे गोल केलेलं जे आहे तिथं बॉन्ड ब्रेक झाला ना, म्हणजे जिथं गोल केलंय तिथलचा बॉन्ड ब्रेक झाला, म्हणजे तिथं डिफिशियन्सी झाली. हा बॉन्ड इकडे इलेक्ट्रॉन घेऊन गेला, म्हणजे इथलचा पॉझिटिव्ह चार्ज न्यूट्रल झाला, आणि त्याच्या जागी कोण शिफ्ट झाला, पॉझिटिव्ह चार्ज शिफ्ट झाला. गडबड करायची नाही. रिंग एक्सपान्शनमध्ये काय म्हणते पहा, पॉझिटिव्ह चार्ज आणि त्याच्या बाजूला रिंगचा पॉईंट आहे, म्हणजे ही आयडियल कंडिशन आहे रिंग एक्सपान्शनसाठी. आता हा जो बॉन्ड आहे, मी आपल्या माझ्या हाताच्या एक्झॅक्ट बिहाइंडला जो बॉन्ड आहे हा रेड लाईनचा, हा बॉन्ड जर असा इकडे शिफ्ट झाला तर इथं बॉन्ड तुटल ना, तर हा पॉझिटिव्ह चार्ज इथं शिफ्ट होईल. मग आता मला सांगा त्याच्या पुढचा पार्ट किती महत्त्वाचा होता पहा. 1 कार्बन 2 कार्बन है ना, 3 कार्बन 4 कार्बन 5 6 कार्बनची रिंग बनली का पहा, 6 कार्बनची रिंग. ओके. 6 कार्बनची, त्या 6 कार्बनच्या रिंगमध्ये जो पार्ट होता हे असा पार्ट होता. ओके. आणि त्याच्या बाजूला असा पॉझिटिव्ह चार्ज होता. आता परत सेकंडरी कार्बोकॅटायन बनलेला आहे. हा सेकंडरी कार्बोकॅटायन परत मिथाईल शिफ्ट करून घेतो, कारण की त्याला स्टेबल व्हायचं आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला असा कॉन्सेप्ट दिसतो. ओके. तर इथे पॉझिटिव्ह चार्ज येईल, आणि जिथे पॉझिटिव्ह चार्ज आला त्या ठिकाणी आपण OH लावू शकतो. दॅट इज द टिपिकल स्ट्रक्चर. छोटं झाले पण ते कॅमेरामॅन व्यवस्थित ॲडजस्ट करून देतील. हां, या ठिकाणी पहा. आता हा रिंगचा पार्ट हायड्रोबोरेशन. हायड्रोबोरेशनमध्ये कार्बोकॅटायनच बनत नाही. कार्बोकॅटायन बनत नसेल तर रिंग एक्सपान्शन मायग्रेशनचा कॉन्सेप्टच नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवा, बोरॅन विल अटॅक ऑन लेस सबस्टिट्यूटेड कार्बन. ओके. अँड एक्झॅक्टली बोरॉन जिथं बाइंड होतो तिथंच H2O2 ऑक्सिडाइज करेल. त्याच्यामुळं हा रिंगचा पोर्शन तुम्हाला दिसताना असाच दिसेल ना, हे बॉन्ड असाच है ना. मला सांगा इथं कोण ॲड होईल, OH ग्रुप ॲड होईल. सिंपल कॉन्सेप्ट. ओके. चला, इथे हायड्रोबोरेशन आहे पण ॲसिड आहे. ॲसिड आहे म्हणजे परत तिथं रिडक्शन, तिथं अल्केन बनवायचा. क्लिअर. सिंपल. काय होत नाहीये मायग्रेशन, कार्बोकॅटायन इंटरमिडिएटच बनत नाही ना, त्याच्यामुळे इथं सिंपल वरती डेलिगेट होतं है ना. चला, ऑक्सिमर्क्युरेशन आहे. ऑक्सिमर्क्युरेशनमध्ये परत कार्बोकॅटायन बनवायचं नाही, रिंग एक्सपान्शन नाही, मायग्रेशन पण नाही. पण मार्कोनी-कॉप्स रूलनुसार हा जो वॉटर आहे तो वॉटर ॲड करायचा. मार्कोनी-कॉप्स रूलनुसार मला सांगा ना, हा CH2 आहे आणि हा C आहे, तर निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट कार्बन विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन. इथं 2 हायड्रोजन आहेत या कार्बनला, इथे एक पण हायड्रोजन नाही, म्हणजे वॉटरचा OH इथं अटॅक करेल आणि NaBH4चा हायड्रोजन इथं अटॅक करेल. म्हणजे स्ट्रक्चर जे बनेल ते आपलं अशा पद्धतीचं बनेल. ओके. या ठिकाणी OH ग्रुप ॲड होईल. क्लिअर. चला, ऑक्सिमर्क्युरेशनचे मिथिल अल्कोहोल घेतलाय, म्हणजे OHच्या ठिकाणी मिथॉक्सी ग्रुप,
सेम स्ट्रक्चर असंच असेल. फक्त इथं OCH3 ॲड होईल. क्लियर? दॅट इज द पर्टिक्युलर all the concept of preparation of alcohol using alkene by hydration, oxymercuration and hydroboration oxidation. Okay, note down. लास्ट फेज मध्ये एकाच कंपाऊंड वरती तिन्ही मेथड एकदा अप्लाय करून दाखवतो, जेणेकरून आपला पूर्ण ओव्हरऑल कॉन्सेप्ट व्यवस्थितरित्या समजावा. म्हणजे इथून पुढे कशा पद्धतीनं ऑर्गॅनिकचं रिव्हिजन करायचं हा कॉन्सेप्ट क्लॅरिफाय होईल. आता मला सांगा, हा ब्युटीन याच्यावरती आपण जर हा प्रोटॉन ॲसिडिफाईड वॉटर थ्रू ॲड केला तर मला सांगा, पहा हायड्रेशन आहे तर हा बॉन्ड या साईडला शिफ्ट होईल, इथे निगेटिव्ह चार्ज इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल. तेव्हा मला सांगा, आपला जो प्रोटॉन आहे तो इथं अटॅक करतो आणि हा OH ग्रुप इथं अटॅक करेल. त्यावेळेस कंपाऊंड जो बनेल तो असा बनेल. म्हणजे या ठिकाणी आपण काय बनवला, कार्बोकॅटायन बनवला. ओके, ही पहिली मेथड होती हायड्रेशन. आता हायड्रोबोरेशनचा कॉन्सेप्ट पहा, गडबड न करता. हां, इथं BH3 घेतला, टेट्राहायड्रोफ्युरॅन घेतला पहिल्या स्टेपमध्ये. तर आपल्याला माहित आहे या दोघांमध्ये स्टेबल इलेक्ट्रॉन जो काही रिच कार्बन असेल तो हा असेल, तर हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट बोरॉन इथं अटॅक करेल आणि त्यावेळेस हा बोरॉनचा हायड्रोजन इथं अटॅक करेल. त्याच्यामुळं जो कंपाऊंड बनेल डॉक्टर लोक हो, तो अशा पद्धतीचा बनतो. 4 कार्बन आहे ना आणि त्याला हा असा बोरॉन अटॅच होईल. क्लियर? बरोबर ना? इथे आता इथं तुम्ही कोणती कंडिशन अप्लाय करता त्याच्या बेसिसवरती तिथं वेगवेगळे कंपाऊंड बनवले. इथं जर आपण H2O2 कंडिशन अप्लाय केली डॉक्टर लोक हो, तर बॉन्ड जो आहे तो इथंच ब्रेक होणार ना, आणि तिथं आपला हा जो 4 कार्बनचा कंपाऊंड असेल तो डॉक्टर लोक हो OH मध्ये कन्वर्ट होणार है ना. जर आपण या ठिकाणी ॲसिड घेतला डॉक्टर लोक हो, तर रिडक्शन होईल आणि हा 4 कार्बनचा अल्केन बनेल. जर आपण या ठिकाणी AgNO3 अल्कलाइन मीडियममध्ये युटिलाइज केला तर कपलिंग रिॲक्शन होते. 4 कार्बनपासून कपलिंग 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 8. ओके, बरोबर. आणि लास्टली जर आपण इथं काय घेतला, अमोनियम क्लोराईड घेतला ॲक्वियस कंटेंटमध्ये, तर जिथं बोरॉन अटॅच असेल डॉक्टर लोक हो, तिथे NH2 ग्रुप अटॅच होतो, म्हणजे अमाइन. दॅट इज कॉल्ड हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. बरोबर. आता त्याच एक्झाम्पलवरती आपण जेव्हा ऑक्सीमर्क्युरेशन प्रोसेस फॉलो करू, HgO ॲसिटेट वॉटर घेतला. जर वॉटर घेतला तर मला सांगा, मार्कोनी-कॉप्स रूलनुसार जो OH ग्रुप आहे है ना, तो OH ग्रुप जो असेल तो इथे अटॅक करेल आणि हा मर्क्युरी इथे अटॅक करेल. त्याच्यामुळे कंपाऊंड कसा बनेल पहा, OH आणि हा जो असेल HgO ॲसिटेट. लास्टली आपण त्याचं NaBH4 थ्रू रिडक्शन करून कंपाऊंड असा बनवतो. क्लियर? पण जर का सिनेरिओ वेगळा असेल, HgO ॲसिटेट असेल आणि इथे असा मिथिल अल्कोहोल किंवा इथिल अल्कोहोल आलेला असेल, तर OHच्या ठिकाणी मिथॉक्साइड ग्रुप जो असेल तो अटॅक करेल, कारण की इथं मार्कोनी-कॉप्स रूल फॉलो होतो है ना. तर या ठिकाणी OCH3 असा ॲड होईल. कॅमेरामन प्रॉपरली तिथं हे करा. आणि इथे HgO ॲसिटेट बनेल. लास्टली आपण याचं जेव्हा रिडक्शन करू तर काय बनेल सांगा,
कंपाउंड OCH3. क्लिअर? म्हणजे आता जर प्रॉपरली सांगायचं झालं, पहिल्या रिएक्शनमध्ये तुम्ही कोणता रूल फॉलो केला? मार्कोनी-कॉप्स रूल. कार्बोकॅटायन बनला का? यस. दुसरं हायड्रोबोरेशन होता, इथं आपण रूल फॉलो केला अँटी मार्कोनी-कॉप्स रूल. अँटी मार्कोनी-कॉप्स रूलमध्ये हायड्रोबोरेशनमध्ये कार्बोकॅटायन बनतच नाही. नेक्स्ट एक्झाम्पल होतं ऑक्सिमर्क्युरेशन, डिमर्क्युरेशन. त्याच्यामध्ये आपण प्रोडक्ट जो बनवला मार्कोनी-कॉप्स रूलनुसार बनवला, इथं पण कार्बोकॅटायन बनत नाही. दॅट्स ऑल रिगार्डिंग द पर्टिक्युलर रिव्ह्यू ऑफ हायड्रेशन, हायड्रोबोरेशन, ऑक्सिडेशन, ऑक्सिमर्क्युरेशन, डिमर्क्युरेशन. नेक्स्ट क्लासमध्ये पुढच्या महत्त्वाच्या ज्या मेथड्स आहेत अल्कोहोलला बनवण्याच्या, है ना, सोमरस जो बनवायचा आहे, मग मे बी तो एक ग्रिग्नार्ड रिएजंट असो किंवा रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाउंड, त्या पाहू. ओके, तब तक के लिए बाय बाय.